हॅलो, मी प्रियंका. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी माझ्या 10 महिन्याच्या बाळासाठी बनवला आहे गाजर हलवा. थंडी सुरू आहे, बाजारात मस्त लाल-लाल गाजर भेटतात. आपण तर गाजर हलवा खातच असतो, पण तो गोड असल्यामुळे आपल्या बाळाला खाऊ नाही घालू शकत. म्हणून आज मी ही रेसिपी बनवली आहे. शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडली तर शेअर करायला विसरू नका. यासाठी मी 1 वाटी किसलेले गाजर, 1 कप फॉर्म्युला मिल्क, थोडेसे ड्रायफ्रुट्स पावडर आणि वेलची पावडर घेतली. गोडीसाठी 4 खजूर घेतले होते. सर्वात आधी खजूर मऊ होण्यासाठी त्यामध्ये गरम पाणी घातलं होतं. त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये किसलेले गाजर टाकून छान ते 5 ते 10 मिनिट परतून घेतलं. मग त्यामध्ये 1 कप फॉर्म्युला मिल्क टाकलं. तुम्ही हवं तर गाईचं दूधही टाकू शकता. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट शिजवून घेतलं आणि मग खजूरच्या बिया काढून त्यामध्ये ते टाकलं. शिजवलेले गाजर आणि खजूर चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रुट्स पावडर आणि वेलची पावडर टाकली आणि झाला मस्त झटपट बाळासाठी घरच्या घरी गाजर हलवा. या वयात बाळाला गोडाची हळू ओळख करून द्यावी लागते. म्हणून साखर नाही, रंग नाही, फक्त गाजर आणि आईचं प्रेम. हा हलवा बाळासाठी पचायला सोपा, पौष्टिक आणि सुरक्षित आहे. तुम्हीही तुमच्या बाळासाठी असा घरच्या घरी हलवा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि अशा छान-छान रेसिपीसाठी मला फॉलो करा. बाय.